आज जब देश में चारों तरफ अमृत महोत्सव की गूंज है, तो देश में वीर वीरांगनाओं को सम्मान देने के लिए मेरी माटी मेरा देश अभियान शुरू होगा। इसके तहत देश भर में हमारे अमर बलिदानियों की स्मृति में अनेक कार्यक्रम आयोजित हों। इन विभूतियों की स्मृति में देश की लाखों ग्राम पंचायतों में विशेष शिलालेख भी स्थापित किए जाएंगे। मेरी माटी मेरा देश अभियान में हम इन पंच प्राणों को पूरा करने की शपथ भी लेंगे। देश भर में अमृत कलश यात्रा भी निकाली जाएगी। उपस्थित माझे कर्मचारी मित्र आणि मित्र आणि सहकारी, आज तुम्ही आपण सगळे इथे जमले आहोत। ते तुम्ही विचार करत असाल का कशासाठी आज आपण जमलो आहोत? तर आज आपण मेरी माटी मेरा देश कॅम्पेनच्या यानी म्हणजे अभियाना अंतर्गत आपण इथे जमलो आहोत। तर तुम्ही म्हणत असाल का असेल हे मेरी मिट्टी मेरा देश अभियान? तर आज तुम्हा सर्वांना माहीत आहे की आपण ह्या वर्षी आपल्या स्वातंत्र्य दिनाचा 75 वर्ष सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरा केला। त्या महोत्सवाच्या समारोपाला आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक अभियान चालू करण्याचं ठरवलं। तर त्या अभियानाचं नाव आहे मेरी मिट्टी मेरा देश, मिट्टी को नमन जवान को वंदन, असं हे त्याचं ब्रीद वाक्य आहे। तर याचा अर्थ की आपण ह्या निमित्ताने आपल्या जे देशासाठी शहीद झालेले जे स्वातंत्र्य सैनिक आहेत त्यांना वंदन करणे, त्यांचा सत्कार करणे व त्यांच्या कुटुंबांना मदत करणे। तर आता मी थोडक्यात सांगेन की एक्झॅक्ट काय आहे ॲक्च्युली जे अभियान आहे ते। तर हे अभियान आहे मुख्य ते 5 घटकांमध्ये डिस्ट्रीब्यूट केलेले आहे। म्हणजे 5 घटकांमध्ये ते आपण ॲक्च्युली राबवणार आहोत। त्यापैकी पहिला घटक आहे की प्रत्येक ग्रामपंचायतीने एक शिलालेख बनवलेला आहे 3 बाय 5 फीटचा। त्या शिलालेखावर माननीय पंतप्रधानांनी एक संदेश लिहिलेला आहे। तो संदेश असलेला शिलाफलक प्रत्येक ग्रामपंचायतीने आपल्या ऑफिसमध्ये लावायचा आहे व त्याच्यावर आपल्या गावामध्ये जे शहीद झालेले स्वातंत्र्य सैनिक आहेत त्यांचं नाव आणि जे आपल्या गावात जे आजी किंवा माजी स्वातंत्र्य सैनिक आहेत त्यांची नावं तिथे कोरून तो फलक लावायचा आहे। तर तुम्हाला जर बघायचं असेल तर मंडणगड ग्रामपंचायतीच्या बाहेर तो शिलालेख लावलेला आहे। दुसरा घटक आहे की आज आपण जेव्हा हे मेरा मिट्टी मेरा देश कॅम्पेन राबवत आहोत त्यावेळी सर्वांनी एकत्र येऊन एक पंचप्राणाची प्रतिज्ञा घ्यायची आहे। आणि ती प्रतिज्ञा घेताना आपल्याला एक सेल्फी काढायचा आहे आणि तो काढलेला सेल्फी गव्हर्नमेंटच्या मेरी माटी मेरा देश या ऑफिशियल वेबसाईटवर अपलोड करायचा आहे। तिसरा घटक आहे की ठरवून एका दिवशी एका वेळेला 75 रोपांची लागवड करायची आहे। चौथा घटक आहे राष्ट्रध्वज फडकून त्याचं राष्ट्रगायन करायचं आहे। आणि पाचवा म्हणजे अति महत्त्वाचा ज्याच्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत की अमृत कलश यात्रा। तर अमृत कलश यात्रा म्हणजे की आपल्या ग्रामपंचायतीमध्ये असलेली माती, ज्या गावात तुम्ही राहत असाल ती एकत्र त्या गावातली माती आणून ग्रामपंचायतीमध्ये असलेल्या कलशामध्ये ती माती ठेवायची आहे आणि नंतर तो कलश त्या कलशची यात्रा करून तो कलश आपल्याला पंचायत समिती ब्लॉकवर नेऊन त्यांनी बनवलेल्या कलशामध्ये ती माती टाकून नंतर प्रत्येक पंचायत समितीचा एक प्रतिनिधी तो कलश घेऊन दिल्लीला जाणार आहे। तर तुम्ही म्हणत असाल दिल्लीला जाऊन त्या मातीचं काय करणार? तर अमृत वाटिका नावाचे एक गार्डन बगीचा तिथे बनवायला सुरुवात करणार आहे। त्या गार्डनमध्ये ही पूर्ण देशातली माती नेऊन तिथे त्याच्यावर रोपांची लागवड करणार आहे। म्हणून प्रत्येक वेगवेगळी झाडं औषधी वनस्पती अशी लागवड करून त्यांची बाग बगीचा ते तयार करणार आहे। तर अशा प्रकारे आपल्या देशामध्ये 7500 ब्लॉक पंचायत समितीचे आहेत। त्या 7500 ब्लॉकमधून प्रत्येकी एक कलश घेऊन प्रतिनिधी दिल्लीला जाणार आहे व तिथे अमृत कलशमध्ये जी असलेली माती त्या गार्डनमध्ये पसरून अभियान संपवायचं आहे आपल्याला। तर सध्या त्यासाठी आपण आपल्या
ग्रामपंचायतून किंवा आपल्या या व्यवस्थापनातून आपण पण एक मातीचा कलश पाठवून देणार आहोत. त्यासाठी आज आपण ते सगळे जमलेले आहोत. तर आता आपण ह्याच्यानंतर ह्या कलशामध्ये असलेल्या या कलशामध्ये आपल्या इथले ह्या गावातली माती भरून आपण त्या कलशाचं पूजन करून यात्रा काढून मग ते कलश आपण पाठवून देणार आहोत. तत्पूर्वी आता आपल्या कंपनीचे फोरमन दामोदर गोसावी आपल्याला पंचप्राणांची शपथ देतील. ती सर्वांनी म्हणूया. शपथ लेते हैं कि हम शपथ लेते हैं कि भारत को 47 तक आत्मनिर्भर और विकसित बनाने के लिए सपने को साकार करेंगे। हम शपथ लेते हैं कि गुलामी की मानसिकता को जड़ से उखाड़ फेंकेंगे। हम शपथ लेते हैं कि देश की समृद्ध विरासत पर गर्व करेंगे। हम शपथ लेते हैं कि भारत की एकता और समुद्र करेंगे और देश की रक्षा करने का वालों का सम्मान करेंगे। और हम शपथ लेते हैं कि नागरिक होने का कर्तव्य निभाएंगे। थँक्यू। जय हिंद, जय भारत. आता आम्ही जे कळस आहे आपल्याकडे त्याच्यामध्ये थोडी थोडी माती जमा करून टाकून पुढच्या कार्यक्रमची सुरुवात करूया. धन्यवाद. जो लौट के आए नहीं वो लौट के भी आते हैं. दोहराई उनकी यादें हैं, दोहराई उनकी बातें हैं. जो देश पे मिट जाते हैं वो फिर कभी ना मिटते हैं. किस्सों किताबों में सदा ही वीर वो कहलाते हैं. धरती सजाई फिर ली विदाई, धरती का मानना कम हो न पाए. जिस मिट्टी में जन्म मरण है उस मिट्टी का तिलक लगाए. उन्हीं वीरों के है ये हाथों की चिट्ठी, इसको संभाले रखना तू मेरे देश की मिट्टी. मिट्टी में है लम्हे जड़े हीरों से दमकते, इसमें उगाना सपना तू मेरे देश की मिट्टी. सरहद पे सिर्फ ना होती है, ये भी है सेवा देश की, कोई माँ कभी न रोती है. सैनिक ही है हम तुम सभी, हम सबको संग अब डटना है. किसी और पे मुश्किल पड़े पीछे नहीं अब हटना है. सरहद पर जो गश्त लगाए उनकी सेवा व्यर्थ न जाए. जो लौट के आए नहीं वो लौट के भी आते हैं. दोहराई उनकी यादें हैं, दोहराई उनकी बातें हैं. जो देश पे मिट जाते हैं वो फिर कभी ना मिटते हैं. किस्सों किताबों में सदा ही वीर वो कहलाते हैं. उन्हीं वीरों के है ये हाथों की चिट्ठी, इसको संभाले रखना तू मेरे देश की मिट्टी. मिट्टी में है लम्हे जड़े हीरों से दमकते, इसमें उगाना सपना तू मेरे देश की मिट्टी. इतने हुतात्मरा कड़या कई बरवणिगे. ನಮ್ ತಾಯಿ ನಾಟೆ ಕುರುಪುಡನ್ ಕಾಪದ ಉಂದನ್ ಕಡಮೈ. माटी मछे पंजड़िया हीरा जे मैदन के. হলাও স্বপ্ন জয় করো হে জগৎ সভা. এমনি বীরন হন पाथन हन चिट्ठी. याला ठेव सांभाळून तू माझ्या देशाची माती. मिट्टी चले लम्हे बोए हिरे वांग चमकते. എൻ നാടിൻ മണ്ണിൽ വിളയിക്കോ നിൻ
जो लौट के आए नहीं वो लौट के भी आते हैं। दोहराई उनकी यादें हैं, दोहराई उनकी बातें हैं। जो देश पे मिट जाते हैं वो फिर कभी ना मिटते हैं। किस्सों किताबों में सदा ही वीर वो कहलाते हैं। धरती सजाई फिर ली विदाई, धरती का मानना कम हो न पाए। जिस मिट्टी में जन्म मरण है उस मिट्टी का तिलक लगा